कमी पैशात सुरू होणारा व्यवसाय म्हणजे की बऱ्याच लोकांना घरातून एक कपड्याचा बिझनेस स्टार्ट करायचा असतो, पण त्यांना असं वाटतं की कपड्याचा बिझनेस करायला खूप काही जास्त पैसे लागतात. पण नाही, कुर्तीचा बिझनेस असा आहे की कमी पैशात तुम्ही घरातून नवीन स्टार्ट करू शकता. आणि जर तुमचं दुकान जर नवीन स्टार्ट करायचं असेल तर अतिउत्तम तुमच्यासाठी गोष्ट आहे. कारण की आजच्या जनरेशनला कुर्तीचं कलेक्शन खूप जास्त आवडतं, कारण ते घालण्यासाठी किंवा आपल्याला वेअर करण्यासाठी खूप साधं आणि सरळ असतं. आणि त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला डिझाईन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सिंपल कुर्तीचं कलेक्शन आहे, पण खूप जबरदस्त त्यामध्ये तुम्हाला मार्जिन मिळणार आहे. चला तर कुठली अशी कुर्ती आहे ज्यामध्ये तुम्ही चांगलं मार्जिन लावून आपला सेल वाढवू शकता. तर पहिलं कलेक्शन आपण बघूया. स्ट्रेट कट कुर्तीमध्ये खूप सुंदर सिंपल कुर्ती आहे. प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळून जाणार आहे. आणि ह्या कुर्त्या अशा डेली वेअर साठी आपल्याला 365 दिवस लागत असतात. आणि महिलांची तेवढी डिमांड सुद्धा आता वाढत आहे की जेवढी सिंपल कुर्ती तेवढंच अंगावर छान दिसत असते. आता तुम्हाला वाटत असेल की यार कस्टमर आमच्याकडे येतात आणि अशी अशी डिमांड करतात, तर बिलकुल टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या दुकानातलंच प्रॉडक्ट त्यांना दाखवा आणि सांगा की हेच नवीन कलेक्शन आहे, तुम्ही घेऊन जा, नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यानंतर आपण बघूया, गोल गळ्यामध्ये खूप सुंदरसा फिडिंग कुर्ती तुम्हाला मिळणार आहे. आता बऱ्याच महिलांना फिडिंग साठी नाईटी घ्यावे लागते, तर त्यांना असं वाटतं की कुर्ती मिळेल का? हो, तुम्हाला फिडिंग साठी या ठिकाणी कुर्ती सुद्धा मिळणार आहे. तर फिडिंग आपण नाईटी घेत असतो, पण या ठिकाणी तुम्हाला फिडिंग कुर्ती सुद्धा मिळणार आहे. तुम्ही चेक करू शकता, या ठिकाणी दोघं फॅन्सी तुम्हाला ज्या चेन पॅटर्न मिळणार आहे. आणि खूप छानपैकी ह्या कुर्त्यांमध्ये चांगली मार्जिन मिळते, कारण की फिडिंग जी आपण कुर्ती घेत असतो ना, ती मोस्टली जास्तीत जास्त आपल्याला शोधून पण नाही मिळत. पण अजमेरा फॅशन असं एक प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक टाईपचे कपडे मिळत असतात. त्यानंतर आपण बघूया, अनारकली पॅटर्न मध्ये सेम तुम्हाला ही फिडिंग कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे. बघू शकता, नायरा पॅटर्न मध्ये तुम्हाला हे पॅटर्न मिळणार आहे. आणि सेम यामध्ये पण फिडिंगची तुम्हाला कुर्ती इथे मिळून जाणार आहे. तुम्ही चेक करू शकता, दोघं साईडला तुम्हाला या ठिकाणी चेन मिळून जाणार आहे. आणि कम्फर्ट एकदम छानपैकी मटेरियल याचं तुम्हाला मिळत असतं. हे कलेक्शन सुद्धा तुम्ही घेऊन आपला चांगला बिझनेस करू शकता, कारण की कसं आहे ना, कुर्तीचे कलेक्शन मध्ये आपल्याला चांगली मार्जिन मिळतच असते. आत्ताच्या जनरेशनला कोट सेट, कुर्ती, नाईटी, नाईट सूट हे जास्तीत जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. Amazon बघितलं, फ्लिपकार्ट बघितलं, मिशो बघितलं, तर बस आपल्याला हेच प्रॉडक्ट दिसत असतात. तर तुम्हालाही वाटत असेल की फिडिंग कुर्ती आम्हाला नाही मिळत, तर एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. जसं तुम्ही एक बघू शकता, लॉंग अनारकली पॅटर्न आहे, पण यामध्ये पण सेम तुम्हाला चेन पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे की ह्या सर्व ज्या कुर्त्या होत्या त्या फिडिंग साठी तुम्हाला इथे कुर्ती मिळून जाणार आहे. तर आता टेन्शन नाहीये मंडळी, फिडिंग कुर्ती सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन देणार आहे खूपच स्वस्तात आणि होलसेल मध्ये. इथे तुम्हाला कॅटलॉग पीस सुद्धा दिले जातात. बघा, आपला एक कमी बजेट असेल ना, तर तुम्ही ह्या कुर्त्या ठेवून आपला एक बिझनेस घरी बसल्या करू शकता. आणि ह्या कुर्त्या तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता. कसे? तर Amazon, फ्लिपकार्ट ह्या ऑनलाईन ज्या सोशल मीडियाचे वेबसाईट आहे ना, त्यावर तुम्हाला यांचे फोटो अपलोड करायचे आहेत आणि त्यावर तुमचा आपला सेल वाढवायचा आहे. तुम्ही इथून बघू शकता केवढं मोठं, म्हणजे रॅकवर पण ज्या कुर्त्या आहेत त्या लावलेल्या आहे, खाली सुद्धा कुर्त्यांचं कलेक्शन ठेवलेलं आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की अजमेरा फॅशन किती सारं प्रॉडक्ट मेंटेन करून ठेवतं. मेंटेन करण्याचं रिझन काय असेल बरं? कारण की अजमेरा फॅशन मध्ये प्रत्येक स्टेट, प्रत्येक गावागावातून या ठिकाणी लोक येत असतात आपले कपडे घेण्यासाठी. ज्यांना बिझनेस करायचा आहे, सुरुवात करायची, ज्यांचा आहे अगोदर पण त्यांना कळत नाही, असे भरपूर सारे प्रश्न घेऊन आपले महाराष्ट्रीयन कस्टमर या ठिकाणी येत असतात आणि समाधानी होऊन जात असतात. तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल, कारण त्यांना कमी बजेटमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा होता, तर हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करा घरातून. नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणे अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.